नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघणार आहोत आणि जेव्हासुद्धा मी गावी येते ना, तर ग्रामदेवताचं दर्शन नक्की घेते. सो मी सकाळी सकाळी तिकडेच आली होती ग्रामदेवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि गाभारा जो असतो ना, बंद असतो यावेळेला, म्हणजे सतत ओपन नसतो. तर मी बाहेरूनच दर्शन घेतलं गाभाऱ्याच्या बाहेर. आणि हे मंदिर लास्ट एका व्लॉगमध्ये मी सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं, गावचा जो व्लॉग होता आतून दाखवलं होतं की किती सुंदर मंदिर बनवलेलं आहे. रिसंटलीच मंदिर हे डेव्हलप केलेलं आहे. आणि इथे ओपन करून मग आम्ही आतमध्ये गेलो. आणि वाडीतलं हनुमानांचं मंदिर आहे, तिथेसुद्धा मी दर्शन करत असते. त्याचबरोबर वाडीचं रक्षण करणारं चिडवचं मंदिर, त्यांचंसुद्धा मी दरवर्षी घेत असते. जेव्हासुद्धा गावी येणं होतं ना, या सगळ्या गोष्टी माझ्या फिक्स असतात. आणि आईकडे गेल्यानंतर, म्हणजे माहेरचं गावी गेल्यानंतर तिथेसुद्धा तुळजाभवानी आईचं मंदिर आहे, तर त्याचंसुद्धा मी दर्शन घेत असते. पण यावर्षी ना तुळजाभवानीच्या आईचं मंदिराला दर्शन घेण्यासाठी मला जाणं पॉसिबल झालं नाही, कारण ते थोडंसं वाडीपासून थोडंसं पुढे आहे. चालणं शक्य नव्हतं एवढ्या वेळ आणि गाडी अवेलेबल नव्हती, सो त्यामुळे जाता आलं नाही मला. पण बाकी सगळे दर्शन जे आहेत ते मी घेतले होते. आणि लोलोची बघा इथे कशी धडपड चाललेली आहे. त्याला जिकडे जायला सगळ्या गोष्टींची क्युरिओसिटी असते, तर इकडे तिकडे त्याचं बघणं, ओढाओढ सगळं चालूच असतं. तर आता दर्शन घेऊन मग मी जाणार आहे आईकडे तिला भेटण्यासाठी. कारण जसं की मी आता सांगितलं की मी आज रात्री निघणार आहे परतीच्या प्रवासासाठी. आणि आई सध्या गावीच राहणार आहे, त्यामुळे माझी आणि आईची काही लवकर भेट होणार नाही. शक्यतो मार्चमध्येच होईल भेट, जेव्हा मी पालखीसाठी गावी येईन. तर इथे मग आम्ही घरी आलो आईकडे. आणि लोलोने लगेच आल्या आल्या डिमांड केली आईकडे की पॉपकॉर्न खायचे आहेत. सो त्याला मी चुलीवर असे मस्त त्याला पॉपकॉर्न बनवून दिले. आणि तो बघा किती आवडीने खात आहे. तर आज म्हणजे काल लग्न वगैरे झालं आणि सकाळी आम्ही आमच्या घरून इकडे आईकडे आलेलो आहोत. माहेरी आलेली आहे मी माझ्या. आणि येता येता मग ग्रामदेवाचं दर्शनसुद्धा घेतलेलं. त्याची क्लिप जी आहे ती पुढे ॲड करेनच. आणि आता आईकडे आलेलो आहोत. लोलोची आणि प्रज्ञाची चालले पॉपकॉर्न पार्टी. आणि आम्ही ते थोडंसं उन्हात बसलो आहे. जवळजवळ 1 वाजलेलं आहे, तरी देखील बघू शकता इथे 1 वाजलेलं आहे, तरी पण थंडी लागतच आहे. त्यामुळे थोडंसं उन्हात बसलेलं आहे. म्हटलं थोडं बरं वाटेल म्हणून, कारण गारवा खूप आहे कालपासून. सो इथे उन्हात बसलेले आहे थोडं. आणि आईला म्हटलं तू सुद्धा ये, आपण दोघी गप्पा मारूया थोड्याशा. तर आईसुद्धा येत आहे आणि थोडा वेळ गप्पा मारणार आहोत, जेवण वगैरे करणार आणि मग निघणार आहोत घरी जायला. तर आज आम्ही मुंबईसाठी परतणार आहोत, म्हणजे मुंबईसाठी निघणार आहोत संध्याकाळी. सो इथे जेवण वगैरे करून आणि आईला भेटायचं होतं, सो त्यासाठी मी इकडे आली. तर जाता आता घराची एक तुम्हाला सफरसुद्धा करवते, म्हणजे शॉर्टमध्ये दाखवते सुद्धा घर कसं बनवलेलं आहे. प्रॉपर असं कन्स्ट्रक्शन अजून झालेलं नाही आहे, पण जितकं आहे तुम्हाला दाखवते. आणि झाडं वगैरे पण दाखवते. आईने आत्ता इथे गावाला राहिल्यापासून काय काय गोष्टी लावलेल्या आहेत आणि पप्पांनीसुद्धा, तर त्या दाखवते. आणि आय होप तुम्हालासुद्धा आवडतील त्या. आणि मग संध्याकाळी आपला जो काही ब्लॉग असेल ना थोडाफार जाण्याचा ट्रॅव्हलिंगचा, तो शेअर करेन नक्कीच. आणि खूप दिवस झाले ना, लग्नाचा जो व्हिडिओ होता ना टाकायचा राहून गेला, कारण वेळच मिळत नव्हता. लग्न झाल्यानंतर मग घरातला आवराआवर 2-3 दिवस, तुम्हाला तर माहिती आहे घरात लग्न असलं की कपडे वगैरे खूप पडतात, तर ते सगळं आवराआवर. त्यानंतर मग पुन्हा गावी जायचा वेळ, मुलांचे स्कूल, या सगळ्यामध्ये ना एडिटिंगला टाईमच मिळाला नाही मला. तर आज मी इथे बसून आता व्लॉग जो आहे तो टाकणार आहे लग्नाचा, म्हणजे तुम्हाला पाहता येतील, कारण मग नंतर मग मुंबईचे व्लॉगसुद्धा येतीलच. आणि आत्ता हे गावचे जे आहेत, जिथे आम्ही लग्न अटेंड करण्यासाठी गावी आलो होतो, तर त्याचासुद्धा हळदीचा, साखरपुड्याचा, येण्याचा आमचा, त्यानंतर मग आता जाण्याचा सगळे व्लॉग आहेतच पेंडिंगमध्ये. आणि आता गुरुवारसुद्धा आहे, म्हणजे आज बुधवार आहे, सॉरी आज मंगळवार आहे. तर आज आम्ही तर निघणार आहोत आणि उद्या बुधवार, परवा गुरुवार, म्हणजे मार्गशीर्ष 4था गुरुवारचा सुद्धा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर त्यामुळे म्हटलं ह्या आधी टाकून घेते, म्हणजे कंटिन्यूमध्ये व्लॉग राहतील. तर चला मग आता मी थोड्याशा गप्पा मारतो आणि तुम्हाला घराची सफरसुद्धा करवते. तर गेले 1.5-2 वर्ष जवळजवळ पप्पा गावीच राहत आहेत आणि आईसुद्धा अधूनमधून येऊन जाऊन राहते. पण आता जेव्हापासून नवीन घर झालं ना, तर आईसुद्धा गावीच राहते शक्यतो. तर इथे बघा खूप सारी झाडं लावलेली आहेत. तर हे आहे फुलझाड मखमलीचं आणि खूप छान त्याला झेंडू आलेले आहेत. आणि त्यानंतर हे एक कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. तर आधी आमच्या घराच्या जवळ ना खूप मोठं कढीपत्त्याचं झाड होतं, पण घराचं बांधकाम करताना ते उठलं. तिथे बघा किती मस्त असे झेंडू आलेले आहेत त्याला. आणि बाकीची झाडंसुद्धा तुम्हाला दाखवते. तर हे बघा, ही टोमॅटोची झाडं, मिरचीची, वांग्याची आणि बरीचशी अशी त्यांनी ना छोटी मोठी झाडं इथे लावलेली आहेत. कारण
कारण पूर्वी कसं होतं ना, इथे झाडांना पाणी घालण्यासाठी वगैरे कोण नसायचं, त्यामुळे झाडं काय लावणं शक्य होत नव्हती. पण आता बरीच शाईनी झाडं लावली आहेत आणि काही झाडं ना आपोआपच आलेली आहेत. जसं की आपण गावच्या ठिकाणी ना खरकटं पाणी वगैरे कुठे टाकत असतो, तर तिथे सुद्धा ना बी रुजून वेगवेगळी झाडं येत असतात. तर इथे तर सध्या ना टोमॅटो, मिरची, त्यानंतर वांग्याची झाडं प्रचंड आली होती. त्यानंतर कढीपत्ता, भरपूर याची झाडं आली होती आणि ह्यातली काही झाडं मी सुद्धा येताना माझ्यासोबत घेऊन येणार आहे. तर आई ते मला सगळं सांगत होती की कुठली कुठली झाडं बघ कशी कशी आहेत. 2 वर्षापूर्वी ना इथे काजूची आणि आंब्याची झाडंसुद्धा लावली आहेत आणि ती बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत बघा, इथे तुम्ही बघू शकता. आणि लोलोचंसुद्धा निरीक्षण झालं, कारण घराच्या आजूबाजूला ना खूप सारी जागा आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. आणि हा नारळ माझ्या वडिलांनी लावलेला आहे खूप आधी, तर त्यालासुद्धा बऱ्यापैकी नारळ येतात. त्यानंतर इथे पपईचं झाड होतं ना, ते आपोआपच आलं होतं आणि ते गावच्या ठिकाणी हाच फायदा असतो बघा. आणि इथे बघा लोलोचं काय चाललं आहे, त्याला सगळं असं नवीन वाटतं आहे आणि मोकळी जागा मिळते ना, त्याच्यामुळे त्याला खेळायला अजून छान वाटतं आहे. तर मुलांना असं नेचरमध्ये ना खेळून दिलं पाहिजे. तर मी सुद्धा त्याला काही गावी रोखलं नाही, तो मातीत वगैरे खेळत होता. तर हे बघा, हे एक मोठं टोमॅटोचं झाड आलेलं आहे. तर हे सुद्धा आपोआप रुजलेलं आहे आणि बघा ह्याला किती टोमॅटो आलेले आहेत. घराच्या म्हणजे मेन डोअर आहे ना बाहेर, त्याच्या बाजूला हे टोमॅटोचं झाड आलेलं आहे. खूप खूप टोमॅटो आलेले होते ह्याला. आधीसुद्धा आईने बऱ्याचदा 2-3 वेळा काढले होते. आणि आत्ता तुम्हाला दाखवते मी पूर्ण घर कसं झालं आहे. तर बघा, मी दाखवते म्हटलं तर लोलो मला काय आज जाऊन देत नव्हता. तो बोलला मी जाऊन नाही देणार म्हणून. तर असं मध्येच उभा राहिला आहे, कॉमेडी करत होता. ते हे बघा, हा बाहेरून असं घर आहे आणि हा हॉल आहे. जिथे तुम्हाला मी दाखवते प्रज्ञा उभा आहे तिथे हा हॉल आहे. आणि या साईडला ना 2 रूम आहेत. हा एक रूम आहे छोटा. आणि अजून ॲक्च्युली म्हणजे कसं झालं आहे, प्लास्टर वगैरे केलं आहे, कलर वगैरे बाकी गोष्टी सगळ्या सेट करणं बाकी आहे. आणि हा एक दुसरा रूम आहे. हे विंडो वगैरे खूप व्हेंटिलेशन खूप छान ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर खूप सुंदर व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे. आणि हा एक दुसरा रूम आहे. तर या रूममध्ये बेड ठेवलेला आहे. इथे सुद्धा मोठे विंडो. आणि यावेळेला माळा वगैरे बनवला नाही आहे. इथे छोटीशी कडप्पा लावलेली आहे देवासाठी. आणि आमचे कुलदैवत वगैरे येतात ते चुलत्यांच्या घरी असतात, त्यामुळे इथे आम्ही असं नॉर्मल गणपती बाप्पाची मूर्ती फोटो ठेवलेला आहे, फ्रेम ठेवलेली आहे. त्यानंतर हे असं किचन. आणि मुंबईसारखं आपलं किचन गावी लहान नसतं, तर खूप मोठं किचन आहे. तर हे इथे किचनच्या वरती ओटा आधी जुना होता, तो छोटा होता, तो मोठा करून घेतला आहे. आणि गॅस ठेवला आणि इकडे एक साईडला छोटीशी अशी रूम टाईप बोलू शकत नाही, पण ग्रीन मॅट लावून असं छोटे रूमसारखं केलं आणि जिथे चूल ठेवलेली आहे, म्हणजे चूल वगैरे यूज करतो. आणि ही किचनमधली दुसरी साईड जिथे बाथरूम आहे. आणि या साईडला आहे वॉशिंग मशीन. आणि हा आहे बाहेरचा परिसर. गावच्या ठिकाणी मोस्टली टॉयलेट जे असतात ना ते बाहेरच असतात, तर हे आमचं आधीपासून टॉयलेट बाहेरच आहे. त्याला फक्त थोडंसं मोठं केलेलं आहे. सगळ्यांची तयारी जी आहे ती झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता. सगळं झालेलं आहे आमचं आवरून. तर आता निघणार आहोत आम्ही सगळेजण मुंबईला जायला. तर सगळे फॅमिली म्हणजे दादा वगैरे आमची सगळी फॅमिली आम्ही एकत्र निघणार आहोत. आता गाडी येईल 6 वाजायला आलेत. हो, 6 वाजायला आलेत, तर आता गाडी आल्यानंतर लगेचच निघणार आहोत. आणि पोचायला बहुतेक 1:30-2 वाजेल आम्हाला. तर पुढचा थोडासा ब्लॉग जो आहे तो मी शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला मग आता निघतो आम्ही गाडी आल्यानंतर. संध्याकाळी आम्ही लवकर निघणार होतो, पण गाडी जी आहे ती उशिरा आली होती. तर ऑलमोस्ट आम्ही 8 वाजता निघालो जायला. आणि सगळी टोटल फॅमिली आहे घरामधली. सगळेजण घरातले फॅमिली मेंबर्सच आहेत. मुलं सगळी मागे जाऊन बसली होती, मोठी माणसं सगळी पुढे बसली होती. आणि खूप छान प्रवास झाला आमचा. आणि 2:30 वाजता आम्ही काहीतरी मुंबईत पोचलो. आणि खूप सुंदर असा प्रवास झाला, कारण सगळ्या फॅमिली मेंबर्ससोबत पहिल्यांदा असा प्रवास केला होता, त्याच्यामुळे खूप मज्जा आली. आणि आय होप तुम्हालासुद्धा आजचा माझा व्लॉग आवडला असेल. आणि आता याच्यापुढे ना तुम्हाला मुंबईचे ब्लॉग पाहायला मिळतील. मध्ये मार्गशीर्ष गुरुवारचा एक व्लॉग टाकला होता मी. त्यानंतर आत्ता तुम्हाला रेग्युलर जे ब्लॉग आहेत ते पाहायला मिळतील. आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा ब्लॉग. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.